श्रीपाद वल्लभ दिगंबर आज गुरुपौर्णिमा आहे आणि मोठ्या प्रमाणात माणगावच्या ह्या पुण्यनगरीमध्ये भाविक जे आहेत सकाळपासून दाखल झालेले आहेत। गोव्याचे माजी मुख्यमंत्री पण या ठिकाणी लक्ष्मीकांत पार्सेकर दाखल। काय सांगाल, भक्तीचा सोहळा इथे असतो आणि आज तुम्ही दर्शन घेताय, काय मनामध्ये भावना आहेत? या समाजाचं कल्याण व्हावं आणि सगळीकडे सुख शांती समृद्धी लाभावी। आज गुरुपौर्णिमा, त्यामुळे त्या निमित्तानं गुरुस्थानी बघितलेल्या प्रत्येकाला, गुरुस्थानी राहिलेल्या प्रत्येकाला आपण त्या दिवशी आठवण करतो, स्मरण करतो। तसं जीवनात जी व्यक्ती, जी मिळणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला काहीतरी शिकवतच असते। प्रत्येक व्यक्तीकडनं आपण शिकत असतो आणि त्यामुळे पूर्ण समाज हा गुरुस्थानीच मानणारे आम्ही लोक। आणि आज माणगावला येऊन दत्तगुरूंच्या चरणी लीन होऊन थोडा वेळ इकडं काढणं, या दृष्टीने मी आलोय। स्वामींची जन्मभूमी आहे माणगाव, गोव्यावरून लांब आलात, गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेला आहात, नजीकच्या काळामध्ये निवडणुका पण येत आहेत। काय स्वामींकडे साकडं घातलंय गोव्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी? साकडं काही नाही, संपूर्ण समाजाचं कल्याण बस। राजकीय काय मागणं मागलेत काय? कारण तुम्ही पण दावेदार मानले जातात, त्या दृष्टीने काय मागितलं? नाही, काही मागितलेलं नाही। जे ठीक आहे ते स्वामी करतील। सौभाग्यवती पण तुमचे आहेत मॅडम, दर्शन घेताय, काय मनामध्ये भावना आहेत? आणि मोठी गर्दी पाहायला मिळतो आणि ते उत्साह पाहायला मिळतो। खूप आनंद झाला। इथे सगळा भक्तीचा सागर बघून मन एकदम प्रसन्न झालं आणि आम्ही नेहमीच इकडे येतो। इथे आल्यानंतर मनाला खूप शांती मिळते आणि देवाकडे एकच मागू की ह्या सगळ्या समाजाचं कल्याण व्हावं आणि सगळ्यांना सुख शांती आणि समृद्धी मिळो। ट्रस्टी पण आहेत, त्यांच्याकडे जातोय। संदेश सर, काय सांगाल, मोठी गर्दी पाहायला मिळते, काय सांगाल गुरुपौर्णिमेचं इथलं महात्म्य कसं आहे? आज गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा, सर्वांचे गुरु, जगताचे गुरु म्हणून व्यास ओळखले जातात आणि त्यामुळे सर्वात मोठे गुरु म्हणून आज ही व्यास पौर्णिमा याला म्हटलं जातं। याच ठिकाणी आमचे गुरु टेंबेस्वामी महाराज, की ज्यांनी हे दत्त मंदिरची स्थापना केली, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नाममंत्र दिलेला आहे आपल्याला, आपल्या सर्वांसाठी, म्हणून जो कल्याणकारी आहे। त्यामुळे महाराष्ट्र स्थापित दत्त मंदिर असल्यामुळे या ठिकाणी लोकांची चिक्कार गर्दी होते। गोवा, त्यानंतर गुजरात वगैरे या भागातनं, कर्नाटक या भागातनं असंख्य लोक येत असतात। जिल्ह्यातनं हा आपल्या नेहमी येतच असतात लोक। आज या ठिकाणी सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आम्ही सगळ्या नियोजन केले, या निमित्तानं रक्तदान किंवा नेत्ररोग यासाठी म्हणून जर कोणाला असतील तर त्यासाठी म्हणून सुद्धा आम्ही शिबिरे आयोजित केलेली आहेत या ठिकाणी। तसंच या ठिकाणी दत्तयागाचं आयोजन केलंय। वर यक्षिणी मंदिर आहे आणि यक्षिणी मंदिर शेजारी जन्मस्थान आहे, त्या ठिकाणी व्यासपूजा म्हणजे आणि टेंबेस्वामी महाराजांच्या पादुकांची पूजा होणार आहे। दुपारी 12:30 वाजता दोन्ही ठिकाणी आरती होईल, महाप्रसाद होईल आणि त्यानंतर दुपारच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। संध्याकाळी गोव्याचे कीर्तनकार सुहास भाऊ वझे यांची एक मुलांची चक्री कीर्तनं होणार आहेत या ठिकाणी। त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होईल, संध्याकाळी 7 वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल। आपण बघतो की माणगावच्या या पुण्यभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात गुरुपौर्णिमेच्या निमित्त गर्दी झालेली पाहायला मिळते। लांबच्या लांब ज्या आहेत रांगा आहेत आणि भाविकांनी फार मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। आज सकाळपासून सुरू झालेला गुरुपौर्णिमेचा उत्सव रात्री उशिरापर्यंत चालणार आहे, त्यामुळे माणगावची पुण्यभूमी जी आहे ही दुमदुमून गेलेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन वेदांत, भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, माणगाव।